हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा क्लास घेतला जात आहे। त्याचाच आपला आजचा 21वा दिवस आहे। ह्याआधी आपण 20 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपण बेसिकपासून आरी वर्क विषयी पूर्ण नॉलेज घेतलेलं आहे। तुम्हाला सुद्धा प्रत्येक व्हिडिओ एक आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, बघायचा आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये आपले व्हिडिओज असणार आहेत। ते व्हिडिओ नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये आरीवर्कचा क्लास करता येईल। तर आपल्या आजच्या क्लासचा 21वा दिवस आहे, त्याचमध्ये आपण काय शिकणार आहोत ते बघणार आहोत। तर आपल्याला आज बुट्टा शिकायचा आहे। बुट्टा म्हणजेच आपण ब्लाऊजवरती एखाद्या साईडला डिझाईन जास्त हेवी करायचं नसेल, सिंपलचं डिझाईन करायचं असेल, तर मी आज ज्या प्रकारची बुट्टी दाखवते ना, त्याचा तुम्ही वापर करून त्या ब्लाऊजला एक खूप मस्त असा लुक देऊ शकता। बुट्टी ही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, ते दिल्याने आपल्या ब्लाऊजवरती वर्क केल्यासारखं खूप मस्त असा लुक येतो। ते आपण आज बघणार आहोत। गेल्या क्लासमध्ये आपण अशा प्रकारची लोडिंग शिकली होते। ही लोडिंग आपण गेल्या क्लासमध्ये शिकलेली आहे, मागच्या क्लासमध्ये। तुम्हाला जर ही लोडिंग बघायचं असेल तर तुम्ही मागचा क्लास बघायचा आहे आणि ही लोडिंग शिकायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुट्टाच बघणार आहोत। बुट्ट्याच्या पद्धती कशा असतात आणि ते कशा प्रकारे बनवायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा, लाईक पण करा। चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात। आता सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारचे मणी घ्यायचे आहेत। हे आपले व्हाईट मोती आहेत आणि हे गहू मणी आहेत। तुम्ही ह्या दोन्हीचा वापर करून सुद्धा इथे आपले बुट्टा बनवू शकता आणि शुगर बीड्स पण मी घेतलेले आहे। आता कशा प्रकारे बुट्टा बनवायचे हे बघूयात। आपण सुई घेतलेली आहे, रिंगवरती कापड सेट करून घेतलेला आहे। आता आपण ही कॉटन थ्रेडचा जो धागा आहे ह्या पद्धतीच्या धाग्याचा आपण यूज करणार आहोत। खालच्या साईडला हा धागा रिंगच्या खाली टाकून घ्यायचा आहे, गाठ मारून घ्यायचा आहे आणि आपल्याला बुट्टा घ्यायला सुरुवात करायचे, बुट्टा टाकायला। सर्वात आधी आपण पहिली बुट्टी टाकून घेऊया। मी इथे एकाच शुगर बीड्सने टाकून दाखवते, किंवा तुम्ही हे जे व्हाईट मोती आहे ना त्यापासून सुद्धा बुट्टी बनवू शकता। मी तुम्हाला एक बुट्टी अगोदर टाकून दाखवते। कशा प्रकारे आपल्याला बुट्टी टाकायचे हे मी तुम्हाला आज पूर्ण डिटेलमध्ये दाखवते। अजून थोडंसं जवळून दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता इथे मी एक मोती काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हे सुईमध्ये घ्यायचं आहे। या पद्धतीने मी सुईमध्ये घेतलेलं आहे। ह्या प्रकारे आपण सुईमध्ये घेऊया आणि आता इथे आपल्याला बुट्टा टाकायचा आहे। त्यासाठी इथे आपण एक अशा पद्धतीने टाका काढून घेऊया। हा जो आपण टाका काढलेला आहे त्यामध्ये आपल्याला बुट्टी हे जे मणी आहे ना ते टाकायचं आहे। आता ह्या प्रकारे आपण मणी टाकून घेऊया आणि मग कशा प्रकारे इथे स्टिच करायचे मी तुम्हाला दाखवते। आता आपल्याला हे जो टाका काढलेला आहे ह्याच्या बाजूला आपल्याला एक छोटी स्टिच देऊन घ्यायचं आहे। इथे जवळच आपल्याला एक छोटीशी स्टिच द्यायचा आहे। मग त्यानंतर हा जो धागा आहे तो अशा प्रकारे मोठा काढायचा आहे, वरती खेचायचा आहे। मग हा आपल्याला इथे ह्या मण्यावरती सेट करायचा आहे। असं पकडायचं आहे सुईने आणि खाली आपल्याला धागा जो आहे ना तो असा पूर्णपणे खालच्या साईडला खेचून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला दाखवते, खालच्या साईडला खेचून घेऊया, जेणेकरून हे व्यवस्थित सेट होऊन जाईल। आता ह्या पद्धतीने आपला इथे लॉक करायची आपल्याला गरज नाही, कारण का ह्या पद्धतीने जर आपण पूर्ण खेचून त्यावरतीच टाका टाकून दिला मण्यावरती तर मोत्यावरती मी इथे टाका खेचून टाकलेला आहे। मग आता इथे आपल्याला स्टिच करायची गरज नाही, कारण का ते ऑलरेडी इथं आपलं एंड नॉट द्यायची गरज नाही, ऑलरेडी आपलं हे पॅक झालेलं आहे। आता तुम्ही ह्याला कितीही जरी खेचला तरी ते बाहेर येणार नाही। अशा प्रकारे जरी खेचला ओढला तरी ते बाहेर येणार नाही आणि त्याचा लॉक पण निघणार नाही। ही आपली पहिली बुट्टी असणार आहे। ही आपली पहिली बुट्टी आहे। मी तुम्हाला इथे 1 नंबर काढून दाखवते। आता तुम्ही सुद्धा रिंगवरती अशा पद्धतीचे
5 बॉक्स काढायचा आहे। आज आपल्याला 5 बुट्टीचे प्रकार शिकवायचे आहे। तसे पण बरेचसे बुट्टीचे प्रकार असतात। आता ते आपल्या क्रिएटिव्हिटीवर आहे। आपण कोणत्या प्रकारे कशा प्रकारे कोणती बुट्टी तयार करतो हे आपल्यावरच असतं। तुम्हाला जर वेगवेगळ्या मटेरियलचा यूज करून बुट्टी बनवायचं असेल तसं पण तुम्ही बनवू शकता। पण नॉर्मली जे बुट्ट्यांचा वापर करतात ना ते मी बुट्ट्या तुम्हाला आज दाखवत आहे। तर त्यासाठी मी 5 बॉक्स काढून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 2 3 4 5 असे आपण माग ठेवून घेऊया आणि इथे बुट्टीचे प्रकार लिहून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इथे पुढे चालून ते बुट्टीचे कोणते कोणते प्रकार कसे कसे आहेत ते लक्षात राहणार आणि त्याचं नाव काय आहे हे पण तुमच्या लक्षात राहणार। त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे बुट्टीचे प्रकार लिहून ठेवायचे। आता इथे आपण दुसरा प्रकार बघणार आहोत। बुट्टी दुसरी कशा प्रकारे बनवायचे ते बघूयात। हे आपल्याला दुसरी बुट्टी बनवायचं आहे। त्यासाठी मी इथे एक व्हाईट मोती आणि एक शुगर बीड्स भरून घेतलेला आहे। आता ते कशा प्रकारे करायचे हे आपण बघूया। आता इथलाच दोरा आपण इथे ओढून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला इथे बुट्टी टाकून घ्यायचं आहे। हे मणी आपल्याला ह्यामध्ये सोडायचं आहे आणि इकडे असे मणी दोन्ही टाकून झाल्यानंतर समोर एक छोटंसं चेन स्टिच द्यायचं आहे। मग इथे आपल्याला हे जे आपण बनवलेलं आहे ते इथे त्याच पद्धतीने पॅक करून घेऊ शकतो किंवा आपण इथे याला नॉट दिली तरी चालेल, म्हणजे एंड नॉट आपण इथे टाकून घेतलं तरी चालेल। आता मी इथे एंड नॉट टाकून घेते जेणेकरून हे पूर्णपणे पॅक होऊन जाईल। आता एक छोटीशी स्टिच देऊन घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित सेट राहील, हल्लं तरी ते बाजूला जाणार नाही। आता हे मी छोटीशी स्टिच देऊन घेतलेली आहे। मग आता इथे लगेचच एंड नॉट देऊन घेते। आता ह्या पद्धतीने आपली दुसरी पण बुट्टी तयार झाली। आता आपण तिसरी बुट्टी बघूयात, कशा प्रकारे बुट्टी बनवायचे ती बघूयात। आता तिसरी बुट्टी बनवण्यासाठी मी परत अशा प्रकारे मणी भरून घेतलेला आहे। एक शुगर बीड्स आणि एक व्हाईट मोती मी इथे भरलेला आहे। व्हाईट मोत्याऐवजी तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचं मोती भरू शकता। मी इथे व्हाईट मोत्याचाच वापर केलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे व्हाईट मोती जे आहे ना त्याआधी आपण काय करून घेऊया, असे 3 लाईन सोडून घेऊया जेणेकरून आपल्याला कशा प्रकारे बुट्टी बनवायची हे आपल्या लक्षात येईल। या पद्धतीची आपल्याला बुट्टी बनवायची आहे। त्यासाठी आपण इथे एक टाका टाकायचा आहे। आता ह्या पद्धतीचा टाका टाकलेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला मणी सोडायचा आहे। मग समोर एक छोटीशी स्टिच देऊन घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने छोटीशी स्टिच द्यायचं आहे। मग त्याच्या समोर आणखी एक छोटीशी स्टिच देऊन घ्यायचं आहे। आता इथून आपल्याला इकडे यायचं आहे, सेंटरवरती यायचं आहे। इथून आपण सेंटरवरती आलो। इथे एक सेंटरवरती आल्याच्या नंतर एक टाका काढून घ्यायचा आहे। आता वरती टाका काढलेला आहे। आता हा टाका काढून झाल्यानंतर जवळच एक छोटासा टाका टाकायचा आहे। ह्या पद्धतीने टाका टाकल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला आणखी मणी भरायचं आहे। त्यासाठी आपण अगोदर शुगर बीड्स घ्यायचा आहे, नंतर व्हाईट मोती घ्यायचा आहे। आता जशा पद्धतीने आपण मणी घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने मणी घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने मी मणी घेतलेला आहे। आता हे ह्या साईडला आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बघू शकता आपला बुट्टा ह्या शेपमध्ये तयार होत आहे। त्यानंतर जवळच एक स्टिच देऊन घ्यायचं आहे। ही झाली आपली शॉर्ट स्टिच म्हणजे छोटी स्टिच। त्यानंतर आपण इथून डायरेक्ट सेंटरला यायचं आहे। परत सेंटरला आल्याच्या नंतर इथं आणखी एक छोटीशी स्टिच देऊन घ्यायचं आहे। एक छोटी स्टिच जेव्हा आपण देतो ना तेव्हा ते आपलं व्यवस्थित जशा शेपमध्ये आहे ना त्या शेपमध्ये ते राहतं, उचकल्यासारखं होत नाही। त्यासाठी आपल्याला इथे लगेचच छोटी स्टिच द्यायचा आहे। आता इथे आपल्याला मणी भरायचा आहे। हा जो आपण वरती टाका काढलेला आहे ह्यामध्ये मणी भरायचे आहे। त्यासाठी आपल्याला शुगर बीड्स आधी भरायचे, नंतर आपले व्हाईट्स मोती भरायचे सुईमध्ये। हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अगोदर कोणता मणी कोणत्या साईडला येईल हे सुद्धा आपल्याला मणी भरते वेळेस लक्षात ठेवायचं आहे।
कारण का जे मणी खालीवरती केल्यानंतर मण्यांची पोझिशन बदलते. ह्या मण्याच्या जागी हा मणी, हा मण्याच्या जागी हा मणी, अशा प्रकारे शेप आपला बिघडून जातो. त्यामुळे कोणत्या पद्धतीने मणी भरायचे सुईमध्ये हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता इथेच आपण लगेचच एंड नॉट देऊन घेऊया. आता ह्या पद्धतीने आपल्याला एंड नॉट द्यायचं आहे. हे झाली आपली तिसरी बुट्टी. तुम्ही बघू शकता हा आपला तिसऱ्या बुट्टीचा प्रकार आहे. आता चौथी बुट्टी मी तुम्हाला दाखवते. आता इथे चौथी बुट्टी आहे ना, ती आपण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे व्हाईट मोत्याचा अगोदर यूज केलेला आहे. हाच धागा मी इकडे घेणार आहे. आता इकडे धागा घेतलेला आहे मी. अशा प्रकारे एक बुट्टीचं आपण सेंटरला एक व्हाईट बुट्टी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर जवळच एक टाका टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे हे आपण लॉक करून घेतलेली आहे पहिली बुट्टी. त्यानंतर त्याच्या साईडला आपल्याला डिझाईन बनवायचे, म्हणजे बुट्टीचा गोल आकार करायचा आहे ह्या बुट्टीमध्ये, चौथ्या बुट्टीमध्ये. त्यासाठी मी शुगर बीट्स सुईमध्ये भरून घेते. अशा प्रकारे आपण शुगर बीट्स सुईमध्ये भरून घेऊया. आणि आता इथे कशा प्रकारे करायचे हे बघूयात. आपण इथे 2 मणी सोडू शकतो किंवा 1 मणी सुद्धा आपण इथे स्टिच करू शकतो. ते आपल्या मनावर आहे. जर तुम्हाला 1 मणी स्टिच करायचे ते सुद्धा तुम्ही स्टिच करू शकता. 2 पेक्षा जास्त मणी आपल्याला इथे बुट्टीमध्ये यूज करायचं नाही. आता ही जी आपली बुट्टी आहे ती तिसरी. इथे आपल्याला चौथ्या बुट्टीचा वापर कशा पद्धतीने करायचा हे बघू द्या. इथे आपल्याला चौथी बुट्टी कशा प्रकारे बनवायची ते बघण्यासाठी आपण काय केलेलं आहे, शुगर बीट्स यामध्ये सुईमध्ये भरून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे टाका टाकायचा आहे. त्यासाठी आपण सुई उभी पकडायचा आहे आणि त्यामध्ये मणी सोडायचा आहे. शुगर बीट्स आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. इथे आपण 2च शुगर बीट्स टाकून घेणार आहोत आणि बाकीचे सुईमध्ये तसेच पकडून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही एका पण शुगर बीट्सचा वापर करून घेऊ शकता आणि मी इथे 2 शुगर बीट्सचा वापर केलेला आहे. 2 पेक्षा जास्त आपल्याला इथे शुगर बीट्स भरायचे नाही आहेत. स्टार्टिंगला जेव्हा आपण हे शुगर बीट्स भरतो ना बुट्ट्यांमध्ये, तर जास्तीचे शुगर बीट्स आपल्याला भरायचं नाही आहे. फक्त 2-2 भरलं तरी चालेल. 2 पेक्षा जास्त इथे भरायचं नाही आहे. कारण का आपला खूप गॅप असा दिसतो, शेप व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी आपल्याला 1 किंवा 2 असे मणी भरायचं आहे. मोस्टली आपण 1च मणी भरतो, पण नवीन स्टार्टिंगला 1 मण्यापासून आपल्याला इथे जमणार नाही. त्यासाठी 2 मणी भरून बघायचं आहे. स्टार्टिंगला 2 मणी भरायचं आहे. नंतर तुम्ही 1 मणी भरला तरी चालेल. अशा प्रकारे ह्या मण्याच्या साईडला आपल्याला हे तिरपे टाके टाकत जायचं आहे गोलमध्ये. ह्या प्रकारे मी गोलमध्ये टाके टाकून घेतलेला आहे आणि इथे लॉक करून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने इथे बुट्टा बनवून घ्यायचा आहे. हा आपला चौथा बुट्टा आहे. जेवढे मणी इथे बसतील ना गोलमध्ये तेवढेच इथे मणी बसवायचं आहे. तुम्ही बघू शकता तर चौथा बुट्टा आपला असा तयार झालेला आहे. इथे आपण 5वा बुट्टा बनवणार आहोत. तर 5वा बुट्टा कशा प्रकारे बनवायचे हे बघूया. तर सर्वात आधी आपल्याला इथे वरती एक टाका काढून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने मी टाका काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला एक व्हाईट मोती भरायचा आहे. हा व्हाईट मोती मी भरून घेते. आता लगेचच इथं छोटी स्टिच देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित सेट राहील. आता ही मी छोटी स्टिच दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला गहू मण्याचा वापर करायचा आहे 5व्या स्टिचसाठी. आता मी 5व्या बुट्टीसाठी अशा प्रकारे अगोदर शुगर बीट्स टाकलेला आहे. नंतर मी गहू मणी वापरलेला आहे. गहू मण्याचा जो छोटा होल आहे तो आतल्या साईडला आहे आणि मोठा होल मोठा जो निमुळता शेप असतो तो बाहेरच्या दिशेने आहे. तर हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे की कोणत्या साईडला छोटा आणि मोठा शेप येतो, व्यवस्थित शेप बसतो का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण का जर आपण व्यवस्थित इथे लक्ष नाही दिलं तर ते मणी आपले उलट बसले जातात बुट्ट्यांमध्ये. त्यासाठी इथे आपल्याला ते परफेक्ट असं व्यवस्थित लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. आता इथे मी वरती एक स्टिच टाकून घेते. ह्या प्रकारे आपल्याला एक स्टिच टाकायचा आहे. मग नंतर जवळच एक छोटीशी स्टिच चेन करून घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला लगेच परत यायचं आहे.
इथे यायचं आहे, सेंटरवरती यायचं आहे. सेंटरवरती आल्याच्या नंतर एक छोटीशी आणखी एक स्टिच देऊन घ्यायचं आहे जवळच. मग इथून इकडे जायचं आहे. त्यासाठी आपण यामध्ये परत आणखी मणी भरून घेऊया. आता सेम याच प्रकारे आपल्याला चारही बाजूला करायचं आहे. मी इथे आणखी मणी भरून घेतलेला आहे. एक शुगर बीट्स आणि एक गहू मणी अशा प्रकारचे इथे 2 मणी आपल्याला भरून घ्यायचे. आता इकडे मी टाकून घेते. आता हे जे मणी भरले आहेत ते आपण हा टाका जो वरती काढलेला आहे त्यावरती सोडायचा आहे ह्या प्रकारे, आणि ते आपल्याला इथे सोडून घेऊन अशा प्रकारे एक छोटीशी स्टिच लगेच समोर देऊन घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला इथे यायचं आहे. या साईडला आपण चारी साईडला बुट्टी बनवणार आहोत, छोटे छोटे पॉईंट काढणार आहोत. त्यासाठी इथे आपण चारी साईडला टाके टाकून घेत आहोत. आता इथे मी परत एक शुगर बीट्स आणि एक गहू मणी अशा प्रकारे भरून घेत आहे सुईमध्ये. आता ह्या पद्धतीने आपण गहू मणी खालती सोडलेला आहे आणि आता हे आपण अशा प्रकारे खालती टाका टाकून घेऊया. सेम आपल्याला चारही साईडला ह्याच पद्धतीने करायचं आहे. आता इथून परत आपल्याला सेंटरवरतीच जायचं आहे. इथं आणखी एक आपण छोटी स्टिच टाकून घेऊया. आता इथे मी चारी साईडला गहू मणी आणि शुगर बीट भरून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे लॉक करून टाकायचं आहे. त्यासाठी आपण इथे जवळच एक टाका काढून घ्यायचा आहे. मग त्या टाक्यामधून आपल्याला इथे एंड नॉट देऊन घ्यायचा आहे. ह्या प्रकारे आपल्याला एंड नॉट द्यायचं असते. एंड नॉट कशा पद्धतीने द्यायचे हे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जरी तुम्हाला समजत नसेल तर आपण डिटेलमध्ये आणखी एक व्हिडिओ बनवूया. तुम्हाला जर व्यवस्थित दिसत नसेल, व्यवस्थित कळत नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता, म्हणजेच मी त्यावरती पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनेल. आता हे आपण कॉमनली जे यूज होतात ना ते 5 बुट्ट्यांचे प्रकार बघितलेला आहे. तर ह्यापेक्षा बरेच बुट्ट्यांचे आणखी प्रकार आहेत की मी हळूहळू तुम्हाला ते पण शिकवणार आहे. आपल्या क्लासवरतीच ते व्हिडिओ येणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारच्या बुट्टीचे प्रकार बघितलेले आहे. हेच तुम्हाला आजचे बुट्टीचे प्रकार प्रॅक्टिस करायचं आहे. ह्या व्हाईट मोत्याच्या ऐवजी तुम्ही इथे कोणत्याही मोत्याचा यूज करू शकता. शेपमध्ये सुद्धा छोटे मोठे मणी इथे तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारचे मी तुम्हाला आजचे बुट्टीचे प्रकार शिकवलेले आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपली लोडिंग झाली, आज बुट्टीचे प्रकार झाले आहेत. परत आपण बुट्टीचेच प्रकार बघणार आहोत किंवा वेगळं काही बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.